सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणस्थळावरून हटवलं। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं। पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोठा गोंधळ। जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात। हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। दिल्ली पोलिसांची माहिती। वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, दिल्ली पोलिसांचा आरोप। दिल्ली पोलीस आरएसएसचे गुंड असून मोदींची हुकुमशाही आता आम्ही खपवून घेणार नाही। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेची टीका। सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावर जबरदस्तीत उठवल्याचं दिपकेंचा आरोप। मला मित्राच्या घरी पोलिसांनी मारहाण करत नजरकैदेत ठेवलं। मला नजरकैदेत ठेवून वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवलं, अभिजित दिपके यांचा आरोप। दिल्ली पोलीसने वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर दिपके आमरण उपोषणाला बसणार। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून आमरण उपोषणाची घोषणा। आजपासून मी उपोषणाला बसणार। 20 जुलैला आंदोलन होणारच असं दिपके यांनी म्हटलंय। आंदोलन उधळवण्याऐवजी मोदी सरकारने वांगचुक यांना भेटायला हवं होतं। सोनम वांगचुक यांना उपोषणावरून हटवल्यानंतर केजरीवालांची प्रतिक्रिया। आंदोलन उधळण्याऐवजी देशातील परीक्षा व्यवस्था सुधारा असाही दिला सल्ला। सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार। 20 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन, पण सरकारमधून कुणी भेट देत नाही। शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याची ऑर्डर पोलिसांनी दाखवावी। वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी होती तर आधीच बोलायला हवं होतं। वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यावर उद्धव ठाकरेंची सडकून टीका। बळाचा वापर करून भारतातील लोकशाही निर्लज्जपणे पायदळीत उडवली जात असल्याचं जग पाहतोय। एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनही आता सहन होत नाही। सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरे यांचं हे ट्विट। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही, पण वांगचुक यांना जबरदस्तीने उचललं। ठाकरेंच्या आंदोलनावरचं लक्ष हटवण्यासाठी दिल्लीत कारवाई। सरकारला इतकी काळजी होती तर वांगचुक यांच्याशी बोलायला हवं होतं। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा। सरकारने भीतीपोटी वांगचुक यांना ताब्यात घेतलं। 20 तारखेला संसदेवर मोर्चा होता, त्याची सरकारला भीती होती। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवल्यानंतर नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीचं कारण देत हे आंदोलन मोडलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मूळ मुद्दा बाजूला ठेवला जातोय। या देशात आता हुकुमशाही सुरू झाली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यावर सतेज पाटलांची केंद्र सरकारवर टीका। केंद्र सरकार आगीशी खेळत असून ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका। आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो। कोणाचंही आंदोलन मोडण्याची ताकद आमच्यात आहे। सत्तेचा माज दाखवणारी आज केंद्र सरकारने कृती केली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यानंतर सुषमा अंधारे यांची केंद्र सरकारवर टीका। आम्ही ठाकरे आज दिल्लीत जाऊन वांगचुक यांची भेट घेणार। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं। सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं। 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न। वांगचुक यांच्या 21 दिवसांच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं। अंजली दमानिया यांचा संताप। मनोज जरांगेंचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करावं, मनोज जरांगे यांची ही मागणी। मुंबईच्या मातोश्री समोर ठाकरेंच्या सेनेकडून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणारे बॅनर लावले। 19 जुलैला वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन होणार। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ सर्व तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय। देहरादूनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींची पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षण व्यवस्थेवर टीका। शैक्षणिक संस्थांवर कोणत्याही पक्षाचं नियंत्रण नसावं, राहुल गांधी यांचं वक्तव्य। पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन राजकीय सहमती घडवण्याचं केलं आवाहन। विलिनीकरणाचा प्रस्ताव असेल तर दिल्लीत चर्चा होईल। विलिनीकरणाचा प्रस्ताव असल्यास आमदार खासदारांना सांगितला जाईल। मंत्री हसन मुश्रीफ यांची विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा 2 वर्षापासून सुरू आहे, पण या सर्व चर्चा सुळे फेटाळत आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवार पुरोगामी विचारसरणीचे नेते आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट विचार करून निर्णय घेतात। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया।
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचं हे वक्तव्य. तर भाजपचे मूळ पदाधिकारी कुठे आहेत? बाहेरून आलेल्यांना मोठी पदं दिली जात आहेत. सतेज पाटील यांचा भाजपवर निशाणा. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारा, शिवसेनेला 3 मंत्रिपद मिळावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती. 1 कॅबिनेट आणि 2 केंद्रीय राज्यमंत्री पद शिवसेनेला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. महायुतीच्या नेत्यांना अजूनही महामंडळ वाटपाची प्रतीक्षा. महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरूनही अद्याप महामंडळ वाटप नाही. भाजप 48%, शिवसेना 26% आणि राष्ट्रवादीला 20% असा फॉर्म्युला. अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी विरोधात नागपुरात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन होणार. संध्याकाळी 4 वाजता नागपुरातील ऐतिहासिक रामनगर श्रीराम मंदिर परिसरात हे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल. राम मंदिरातील चोरीवरून भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल. मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणारे आता गप्प काय आहेत? भाजपच्या नवनीत राणांवर भास्कर जाधव यांची टीका. हे रामरक्षा आंदोलन नसून पक्षरक्षा, आमदार रक्षा आणि नगरसेवक रक्षा आंदोलन आहे. पक्षाला गळती लागल्यानंतरच उद्धव ठाकरेंना प्रभू रामांची आठवण झाली. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. हिंदुत्वाचा उपदेश देणारे स्वतः दर्ग्यात का जातात? ठाकरे सेनेचे नेते प्रवीण हरमकर यांच्याकडून राणा दाम्पत्याचे जुने फोटो व्हायरल. सांगलीत ईश्वरपूर नगराध्यक्ष पाठोपाठ आता मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पद रद्द. जयंत पाटलांना पाठोपाठ आता खासदार विशाल पाटलांनाही हा दणका. सभापती उपसभापती निवडणुकीत अपारदर्शकता आणि सदस्य अपहरण प्रकरणी विभागीय आयुक्तांची कारवाई. तृप्ती देसाईंचा शालेय शिक्षण मंत्री भुसेंच्या ओएसडींवर गंभीर आरोप. शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख घेत असल्याचा देसाईंचा आरोप. तुकडी वाढीसाठी 4 लाख, शाळेच्या इरादापत्रासाठी 3 लाखांचं रेट कार्ड. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात धाव. अटकपूर्व जामिनासाठी रवींद्र धंगेकर यांच्याकडून अर्ज दाखल. अटकपूर्व जामीन